विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राजकीय महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल। सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत। मात्र असे असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतमोजणी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तसेच या निवडणुकीत मतदारांचा टक्का कसा वाढला याबाबतही काही नेत्यांनी शंका उपस्थित केल्यात। विधानसभा निवडणुकीचा मतदारांचा डेटा प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये फरक आढळून दिसत येत आहे। उरण विधानसभा मतदारसंघात 2,62,747 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। मात्र मतमोजणीच्या वेळी चक्क 2,63,548 मते असल्याचे उघडकीस आले। त्यामुळे 801 वाढीव मते नेमकी आली कुठून, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला असून ईव्हीएमचा हा झोल उघड करण्यासाठी फेर मतमोजणी करा अशी मागणी केली आहे। यासाठी निवडणूक आयोगाकडे फेर तपासणी शुल्कापोटी 8,02,400 रुपये भरले। विधानसभा निवडणुकीत खोके सरकार विरोधात लाट असताना निकाल मात्र उलटच लागला। खुद्द भाजप शिंदे देखील राक्षसी बहुमत मिळेल असे वाटले नव्हते। ईव्हीएमच्या कृपेनेच झाल्याचा आरोप होत असताना उरणमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आकडेवारीवरून आता समोर आले। उरण विधानसभा मतदारसंघात एकूण 3,42,101 मतदार आहेत। त्यापैकी 2,62,747 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। मात्र मतमोजणी झाल्यानंतर झालेले मतदान आणि मोजणीतील मतदान यामध्ये 801 मते वाढीव निघाल्याचे समोर आले। याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी ईव्हीएम सेट सी व्ही ऍक्टिव्हिटी 27 BU 17 CU आणि 17 व्हीव्हीपॅट नुसार फेर तपासणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। यासाठी 8,02,400 रुपयांचे शुल्क भरले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।